नमस्कार, आप देख रहे हैं WH न्यूज। मैं आपके साथ हूँ शीतल खलसे। वरिष्ठ पत्रकार, महाराष्ट्र राज्य के डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त राजाभाई गडलिंग ने आज हमारे स्टूडियो में भेंट दी। अमरावती लोकसभा चुनावी समीक्षण में क्या कहते हैं, आइए सुनते हैं। मी पत्रकार राजाभाऊ गडलिंग, अमरावती लोकसभा मतदारसंघ हा सर्वात मोठा लोकसभेचा मतदारसंघ आहे। अमरावती पासून तर मेळघाट, चिखलदरा हा आदिवासी बहुल असा मतदारसंघ आहे। या लोकसभेमध्ये शिवसेना आणि भाजपचे उमेदवार म्हणून आनंदराव अडसूळ, त्याचप्रमाणे संयुक्त आघाडीचे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर पक्ष आणि युवा स्वाभिमानी पक्ष आमदार रवी राणाच्या पार्टीच्या अधिकृत उमेदवार नवनीत राणा आणि वंचित बहुजन आघाडीचे गुणवंत देवपारे आणि बीएसपीचे माजी नगराध्यक्ष अरुण भाऊ वानखडे असे महत्वाच्या राजकीय पक्षाचे उमेदवार अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये उभे आहेत। परंतु अमरावती लोकसभा मतदारसंघ हा मतदारसंघामध्ये सर्वाधिक मुस्लिम आणि ओबीसी आणि अनुसूचित जातीचे सर्वाधिक मतदानाचे गट्टा वोटिंग्स या जिल्ह्यामध्ये आहे। परंतु या दरम्यान शिवसेनेची आणि नवनीत राणा आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिहेरी या ठिकाणी लढत होणार आहे। परंतु यावर्षी या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये खऱ्या अर्थानं शिवसेना आणि नवनीत राणा अशी दुहेरी लढतीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे अत्यंत अटीतटीची ही लढाई या ठिकाणी होणार आहे। परंतु या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे गुणवंत देवपारे हे उमेदवार सक्षम असे उमेदवार आहेत, कारण की 3.5 लाख लोकसंख्या ही प्रामुख्याने अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे। त्याचप्रमाणे अमरावती जिल्ह्यामध्ये त्याच बरोबरीचे मुस्लिमांची लोकसंख्या या जिल्ह्यामध्ये आहे। मुस्लिम आणि आंबेडकरी चळवळीतील अनुसूचित जातीची जी लोकसंख्या अशी एक गटामध्ये जर खऱ्या अर्थानं वंचित बहुजन आघाडीला या ठिकाणी जर पडली तर निश्चितच लढतीमध्ये सुद्धा गुणवंत देवपारे हे येऊ शकतात। परंतु अमरावती लोकसभेमध्ये यावर्षी शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांना लोक सहभागातून प्रचंड असा विरोध खदखदत आहेत आणि मग हा असलेला विरोध आणि अमरावतीच्या नवनीत राणा या दोघांमध्ये फाईट होऊन माझ्या माहितीप्रमाणे हे तिघही जण या वर्षी लढतीत आहे। आजची या ठिकाणी 26 तारीख ही नॉमिनेशन पेपर भरण्याची शेवटची तारीख आहे। उद्यापासून खऱ्या अर्थानं अमरावती जिल्ह्यामध्ये लोकसभेचं वातावरण तापायला सुरुवात होणार आहे। बघूया लोकसभेमध्ये या तिन्ही लढतीमध्ये कोण बाजी मारतील हे आपल्याला येत्या काही दिवसामध्ये समजेलच। सगळ्यांना नमस्कार। आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे एक लोकसभा क्षेत्र में एक और पत्रकार के साथ चुनावी समीक्षण में। तो देखते रहे WH न्यूज। धन्यवाद।